बरं बरं, एक मिनिट थांब. रमेश, तू जे बोलतोय ते तुला पटतंय का? हा, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, मी मगापासून तुझं ऐकून घेतोय. तू जे बोलतोय ना ते खरंच मला त्याचा विचार सुद्धा करू वाटत नाही. अरे बोलताना जरा विचार तरी करत जा की आपण काय बोलतोय, कशा संदर्भात बोलतोय. हा, की उत्सुक काही बोलायचंय. मला तुझे हे विचार पटत नाही. या वयात ते लोक जाणार कुठे? हा, अरे तू त्यांचा एकुलता एक मुलगा, आणि तू जर अशा प्रकारच्या गोष्टी जर करत असेल, त्यांनी ऐकलं असतं ना तर ते हेच म्हटले असते, आम्ही जगलो कसं, मेलो का नाही. अरे तुझे म्हातारे आई वडील आहेत, त्यांच्याबद्दल तू असा विचार करतो हे मी नाही नाही, मला हे पटत नाहीये. आणि तू जे करतो ते खरंच खूप चुकीचं आहे. आणि रोहिणी, तुला तरी समजायला पाहिजे होतं ना. हा, तू काही बोलायला तू बोला हो. अरे तू त्याची बायको असली तरी त्याच्या विचारांशी कशी काय सहमत राहू शकतेस तू? तुला तुझ्या आई वडिलांनी जन्म दिला ना, हीच मोठी चूक केली मला वाटते. हे बघ, तुला त्यांना सांभाळणं जर अवघड जात असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता त्यांना घेऊन जातो माझ्या घरी. पुन्हा माझ्या दारात यायचं नाही. जातो मी.